इंद्रा, इंद्रा अरे काय करतोयस? इंद्रा, खूप भिजव वाटत होता ना तुला मला. आता आता विसताना कसं वाटतंय? हा इंद्रा, इंद्रा काय करतोस तू? आई तिने भिजवलं आधी मला, म्हणून तूही तिला भिजवलंस का? तुला कळत नाहीये का तिचं काय चाललंय ते? चल चल. मम्मा, मम्मा ऐक ना. शांत बसा. चल तू. नको काळजी करूस. त्या मायलेकांचं काही ना काही चालूच असतं. बरं तू डोकं पुसून घे, नाहीतर तुला सर्दी व्हायची. बाबा संसार फुलत चाललाय. कुणाच्या तरी नवरोबाने चांगलंच भिजवलंय. इंद्रा तू काय करत होतास? काय करत होतास म्हणजे? तिने भिजवलं आधी मला. रागाच्या भरात मीही भिजवलं तिला. इंद्रा खोटं बोलू नकोस. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तूही हसत होतास. स्माईल ठेवावी लागली मला तिथे. सगळ्यांसमोर मी रागात दिसलो असतो तर मोठा प्रॉब्लेम झाला असता. प्रॉब्लेम होतोच आहे ना. ती ब्या तुझ्या अशा वागण्याचा काहीतरी वेगळाच अर्थ काढे. ते कळत का नाहीये तुला? म्हणजे तिच्या मनात नेमकं हेच होतं की तू तिला भिजवावं, तिच्या प्रेमात पडावं, तिच्या जवळ असावं. आणि तू नेमकं तेच करतोयस. आई अगं तसं काही नाहीये. तसंच आहे इंद्रा, तसंच आहे. इंद्रा माझ्या नजरेतून गोष्टी सुटत नाहीत. मला स्पष्टपणे दिसतंय ती भिकारडी पोरगी तुला तिच्या प्रेमात पडायला बघते. तुला मुठीत घ्यायला बघते. ती या घरावर, इथल्या माणसांवर हक्क गाजवायला बघते. अरे वस्तीत राहणाऱ्या पोरीच्या हाताला अचानक इथून गवाड लागले ना, मग इतक्या सहज कसं सोडणार आहे ती? म्हणूनच तुला सांगते तिच्यापासून दूर राहा. आई तू काळजी करू नकोस. मी शक्य तेवढं तिच्यापासून दूरच असतो. अगं हो का? पण मला तसं दिसत नाहीये. इंद्रा काही गोष्टी ना आम्हा बायकांना दिसतात, तुम्हा पुरुषांना तर दिसत नाहीत. बघ ना, तुझं त्या पोरीशी लग्न होण्याचा काहीच संबंध नव्हता, पण तरीही ते झालंच ना. मग कशावरून हे सगळं तिचंच प्लॅनिंग नसेल? कशावरून हे सगळं तिचंच प्लॅनिंग नसेल? आई तू काही काय बोलतेस? मी स्वतः हो म्हटलं होतं लग्नाला. तिचं प्लॅनिंग कसं असेल यार? त्या मुलीचा ना काही भरोसा देता येत नाही. मुळात विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाहीये ती. पण तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? तुझ्यावरच तर विश्वास आहे, पण ती पोरगी ना भलती चलाक आहे, पोचलेली आहे. कधी काय करेल ना सांगता येत नाही. म्हणून कृपा कर आणि तिच्यापासून लांब राहा इंद्रा. आई तू काही काळजी करू नकोस. मी रात्री तिला माझ्या बेडरूम मध्ये नाही झोपू देत, बॅल्कनी मध्ये झोपवतो. तिच्यात आणि माझ्यात जवळ एक निर्माण होण्याचा काहीही प्रश्न येत नाही.
ते इथे फक्त माझी गुलाम आहे. तू काही काळजी करू नकोस. तसं असेल तर चांगलंच आहे. मलाही तेच हवंय. आई, मी तिला प्रत्येक वेळी तिची जागा दाखवून देत असतो. तुला हवंय तेच होईल आई. फक्त थोडा वेळ थांब. माझा जो इगो दुखावलाय ना तिने, तो सॅटिस्फाय होऊ दे. तेवढे पेशन्स ठेव. मी सगळं काही व्यवस्थित करेन. मला थोडा वेळ दे. वेळच तर नाहीये ना इंद्रा. ही मुलगी कधी तिचा डाव साधेल ना काही सांगता येत नाही. आणि मी ते होऊ देणार नाही. काय राणी आणि इंद्रा एकमेकांना भिजवत होते? हो ना. मला तर वाटलं होतं इंद्रा त्या राणीच्या सटकन कानाखाली मारेल. म्हणजे बघितलं ना, त्यावर 2 मिनिटं विश्वासच बसला नाही. इंद्राने चेहऱ्यावर स्माइल ठेवून तिच्या हातातून पाईप घेतला आणि तिला भिजवलंय. काय सांगतेस? कसं शक्य उर्मिला? हो ना, कसं शक्य आहे? म्हणून तर लगेच तुला सांगायला आले ना इथे. नाही नाही, काही कारणाशिवाय इंद्रा त्याच्या वागण्यात इतका मेजर चेंज आणू नाही शकत. आणि कशावरून ते मुद्दाम सगळ्यांसमोर आपली सलगी दाखवत नसतील? हो, बरोबर बोलतोयस तू. त्या दोघांमध्ये नक्कीच काहीच चांगलं सुरू नाहीये. तसं जर असलं असतं ना, तर ती राणी हुरळून गेली असती आणि मालती टोमणे तिनं असं ऐकले नसते. याचा अर्थ ते सगळ्यांसमोर आपल्या गोड नात्याचा फक्त दिखावा करतायत. पण उर्मिला, हा जर का फक्त दिखावा असेल ना, तर आपल्याला शोधून काढायला लागेल की त्यांच्या रूम मध्ये ते नवरा बायको म्हणून राहतायत का. हो ना विक्रांत, पण ते त्यांच्या रूम मध्ये कसे वागतात हे आपण कसं शोधून काढणार? शोधून काढूया. आपल्यासाठी सोपं आहे ते. योग्य संधीची वाट पाहावी लागणार. त्यांच्या चेहऱ्यावरचा प्रेमाचा हा खोटा मुखवटा आपण त्यांना काढायला लावू आणि त्या हुकमाच्या राजा राणीचं पितळ सगळ्यांसमोर उघडं करू. अवई थांबा, मी ना किचन मधलं काम आवरते आधी, मग पुसते डोकं. हे बघ राणी, तू कामाला लागलीस ना, मग तुला काही सुचत नाही. केस जास्त वेळ ओले राहिले ना तर सर्दी होईल बरं का, डोकं दुखायला लागेल. बरं ठीक आहे, मी पुसते. हा द्या माझे. राणी, आता मी तुला लेक मांडले की नाही, अगं मग आईसारखी माया पण करू दे की. दे. पण त्या दिवशी माझ्यामुळे मालती मॅडम तुम्हाला बोलल्या, मला नाही आवडलं ते. हे बघ राणी, तू ना मालतीचं बोलणं जास्त मनावर नको घेत जाऊ ग. नाही पण खरंच द्या ना, मी पुसू का? मला सांग राणी, आता इथं तुझी आई जर म्हटली असती पुसते, तर तू अशीच नको नको म्हटली असतीस का? हे बघ, आता मी आईच्या मायेने करते की नाही, तर मला करू दे, नाहीतर मग मी सासू सारखी वागे ना. वा 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 वा, माझ्या लाडक्या काकीकडून केस पुसून घेतेस का? जा ना, तुझ्या लाडक्या नवऱ्याकडून पुसून घे. आय मीन त्यानेच तुला भिजवलं ना, मग त्याला म्हणायचं की आता तुम्हीच माझे केस पण पुसून द्या. चिकू गप बस बाई, ती बिचारी लाजेल आणि जाईल पळून, केस पुसायचे राहून जातील. हो बाबा, राणी प्लीज हा, तू जाऊ नको, नाहीतर जर तुला पुन्हा त्रास झाला ना, तर तो खडूस ना आम्हालाच ओरडेल, म्हणेल माझ्या बायकोची तुम्हाला नीट काळजी घेता येत नाही का? हो की नाही काकी? बघ काय तर. पुसा पुसा, छान हिचे केस पुसून द्या. मागच्या वेळी काय हिचे पाय चेपत होतात ना तुम्ही, मस्त. हिचे केस पुसा, पाय चेपा, अंजारा गोंजारा डोक्यावर बसवा हिला. म्हणजे कसं आहे, हळूहळू ही आमच्या सुद्धा डोक्यावर मिऱ्या वाटेल. अगं मालती, असं का बोलतेस? ते असं का करेल अगं? माझं घर पोखरायला संपवायला आली ही अवदसा, आणि तुम्हाला खूप पुळका आहे ना हिचा. पण तुमची हिच्याबद्दलची काळजी घराबाहेर ठेवायची, इथे नाही. मालती, अगं रागाच्या भरात तू काय बोलतेस? ह्याचं थोडं तरी भान ठेव. बास करा वहिनी, खरंच बास करा. तुम्ही ना खूप बोललात. तुम्हाला अजूनही जर का हिची वकिली करायची असेल तर मला तुमचा एक शब्दही ऐकून घ्यायचा नाहीये. आणि तुम्ही मला भान ठेवायला सांगताय? तुम्हाला भान आहे का तुम्ही एका घाणीला जवळ करताय ते? 1000 वेळा सांगितलं ना तुम्हाला, ही घाण मला माझ्या घरात नको, हिला दूर ढकला. पण तुम्ही माझं ऐकतच नाही.
पण काय ना, चूक तुमची नाहीच आहे, चूक तर या भिकारड्या पोरीची आहे. आता हिच्याकडे बघतेच मी. काय गे, काय चाललंय तुझं? घरातल्या सगळ्यांकडनं सेवा करून घ्यायला आलीस का तू? बोल ना. ग मम्मा, तू हे काय बोलतेस? तुला विचारलंय नाही ना? मग शांत बसायचं. आणि तू ग, तुझं काय चाललंय मला कळत नाही असं वाटतंय का तुला? घरातल्या सगळ्यांना काही नोकर बनवायचा विचार आहे का तुझा? आता माझ्या इंद्रालाही घोळात घ्यायचा प्रयत्न करतेस ना तू? मला सांग, का भिजवलंस त्याला? हा, मालती मॅडम, मी खरंच सांगते, मी मुद्दाम नाही केलं. ते मी झाडांना पाणी घालत होते आणि मग आबासाहेबांनी मला आवाज दिला म्हणून मी मागं वळले, तर ते पाणी त्यांनी. तुझ्या मनात काय होतं, काय आहे, काय नाही, मला अगदी चांगलंच माहितीये. हे बघ, तू जरी स्वतःला हुकुमाची राणी समजत असलीस ना, तरी या घरात तू फक्त कामवाली आहेस. त्यामुळे माझ्या इंद्राची राणी बनण्याचा प्रयत्न करू नकोस, लक्षात ठेव. दादू, आजचं जेवण बेस्ट झालं होतं ना? अरे इंद्रा, नुसती मान काय डोलवतोयस? एखादी गोष्ट आवडली तर तोंड भरून कौतुक करावं. इंद्रा, असू दे. तुझ्या नुसत्या चेहऱ्यावरनच कळतं मला तुला आवडलंय का नाही आवडलंय. तुम्हाला कळणारच आई, शेवटी आईचं काळीज आहे तुमचं. हिला एवढ्या का शिंका येतात? काय करा नाही, तुला एवढ्या का शिंका येतात? काय माहित नाही, एकदमच सुरू झाल्या. अशा एकदम कशा सुरू होतील शिंका? तुमच्या रूम मधला एसी सहन होत नाहीये की काय तुला? सॉरी सॉरी सॉरी, तुला एसीची सवय नसेल ना, की इंदिरा भाऊजी तुला गॅलरीत झोपायला सांगतात? उर्मिला, तोंडाला येईल ते बोलण्याची तुमची सवय कधी जाणार आहे? राणीला बरं वाटत नाही का तुम्हाला? काय नाही अगं, मला वाटतं इंद्रजित सरांनी मला भिजवलं ना, म्हणून झालं असेल. बाप रे, हो ना. मग दादू, तू एक काम कर, तूच आता राणीला डॉक्टरकडे घेऊन जा. म्हणजे तूच आता राणीची काळजी घेतली पाहिजे ना, हो ना काकी? पुन्हा मान डोलवली. बरोबर आहे इंद्रा, आता राणी तुझी जबाबदारी आहे. पुरे झालं हिची काळजी करत बसणं. बरं उर्मिला, हा चला, महाडिकांच्या सुनेची मंगळागौर आहे, आपल्याला त्याची तयारी करायला हवी. चला. मला ती राणी सुद्धा महाडिकांची सून आहे, तिलाही सोबत घेऊन जा. तुम्ही मानता, मी हिला माझी सून मानत नाही. ही माझ्यासाठी फक्त एक मोलकरीण आहे, आणि मोलकरणीची मंगळागौर करत नाहीत, नाही का? आणि चिकू, इंद्राला काय हवं नको ते तू पण बघत जा जरा. प्रत्येक वेळेस मोलकरणीला तोंड खूपसू द्यायचं नाही. चल. राणी, मी आहे ना, तू नको काळजी करू. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं तुमचं लग्न झालंय, ते सगळ्यांना मान्य करावंच लागेल. तुझी मंगळावर कोणी नाही केली, मी करेन. असं का म्हणता भाऊजी? अहो मी आहे की, मी करेन तिची सगळी तयारी. आबा, अहो मी पण आहे. अरे इंद्रा, तुला वाटतं ना राणीची मंगळागौर व्हावी? हो, हा नुसती मान डोलवतो.
ठीक आहे, राणीची मंगळागौर होणार. तुम्ही दोघी ला मदत करा तयारीला. भाऊजी तुम्ही काळजीच करू नका. अहो एखाद्या राजाच्या राणीसारखी नटू आम्ही राणीला. काय गे चिकू? येस काकी. दादू तू बघच उद्या तुझी हुकुमाची राणी कशी दिसते ते. उर्मिला, मंगळागौरीची सगळी तयारी तुला एकटीला करायची आहे. गौरी शंकराचा फोटो किंवा मूर्ती आणायची, त्याचबरोबर कलश, नारळ, पान सुपारी, फुलं, फळं, दुर्वा आणि अजून जे काही छोटं मोठं सामान लागत असेल ते सगळं तू एकटीने आणायचं. सामान आणलंस की ते व्यवस्थित मांडायचं. एका कलशामध्ये पाणी घ्यायचं, त्या कलशावर नारळ ठेवायचा. आणि हो, प्रसादाची आणि नैवेद्याची तयारी सुद्धा तुला एकटीलाच करायची. आलं लक्षात? बापरे, एवढी सगळी कामं मी एकटीने करायची? का नाही जमणार का? नाही, जमवेन मी, करेन मी सगळी कामं. आणि एक लक्षात ठेव, ही सगळी कामं तू नाही केलीस ना तरी एक वेळ मी खपवून घे, पण एक काम मात्र तुला काहीही झालं तरी करायचंच आहे. कसं आहे, मी कितीही नाही म्हणाले तरी आबा आणि घरातले सगळे त्या राणीची मंगळागौरी करणारच आहे. तुझ्यात आणि त्या राणीमध्ये मंगळागौरीचे खेळ होणार. याआधी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा माझा डाव फसला, पण या मंगळागौरीच्या खेळात तुला त्या भिकारड्या राणीला तोंडावर पाडायचंय. आणि जर तू तिला हरवू शकलीस तर हा सोन्याचा नेकलेस तुझा. आता नाही, जर तू तिला हरवू शकलीस तर. हरवेन मी तिलाही, नक्कीच हरवेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्या राणीला मी जिंकूच देणार नाही. हा नेकलेस मलाच मिळेल. मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा आहे. काय चाललं तुमच्या दोघींचं? मला ती काय विचारते? काय बोलताय तुम्ही दोघी? हाव कुठे काय, ते मंगळागौरीची तयारी करायची ना. हो, मंगळागौरीला काय काय सामान लागणार आहे तयारी करायला, त्याची लिस्ट बनवत होतो आबा आम्ही. हो का? चांगलं आहे, करा करा तयारी करा. हो, खूप कामं आहेत ना, तयारी करायची. सगळी कामं मिळून केली तर पटकन आवरतील. तुमचा रोग कळतोय मला, पण आम्हाला कोणाचीच गरज नाहीये. करू आमचं आम्ही. सुज्ञ आहात तुम्ही. उर्मिला, लाग कामाला. हो आई, तुम्ही म्हणालात तशी सगळी कामं करते. हा गेली, एवढ्या गोष्टी क्लिअर आहेत ना. बाकी मी तुमच्याशी ऑफिसमध्ये येऊन बोलतो उद्या. हा, कुठल्या परफ्यूमचा फ्रेग्रन्स आहे हा, आणि किती डार्क आहे तो? परफ्यूम नाही आहे हा, हे निलगिरीचं तेल आहे. यानं सर्दी जाते. तू काय स्वतःला डॉक्टर समजायला लागलीस का? कुठलं तरी टॅबलेट घ्यायचं सोडून हे काय फालतू लावत बसलीस? बरं, याच्याने तुझी सर्दी जाईल, पण त्याचा वास इतका घाणेरडा आहे ना की दुसरा कोणाला तरी सर्दी होईल. अहो सर, हा घरगुती इलाज आहे. कशाला ती कुठली तरी गोळी खाऊन शरीराची चाळणी करून घ्यायची? त्याच्याविषयी हे बरं आहे की? काही बरं नाहीये. हाय का आता? हा, तुम्हाला पण शिंक आली होय? हे घ्या, तेल लावा. हे काही गरज नाही मला त्याची, त्याच्यामुळे शिंका येत आहेत मला. तू पहिले लांब उभी राहा, त्याच्यामुळे हेडेक होत आहे मला आता. अहो सर, असं काही होणार नाही, तुम्ही नका असा विचार करू. बरं, पण आता तुम्हाला काय उपाय करायचा? म्हणजे गोळी देऊ कुठली का हे तेल बरं? परत तेच? मूर्ख आहेस का तू? मला शिंका येत आहेत त्या तेलांमुळे. ते पहिले बॅगेत ठेवतो तुझ्या. ठीक आहे.
एवढं काय घाबरताय तुम्ही? भूत बघितल्यासारखं तेल येते फक्त. ए हसू नकोस हं माझ्यावर. खरंच खूप घाणेरडा वास येतोय त्या तेलाचा. हे बघ, तू लांब उभी राहा, माझ्या जवळ येऊ नकोस आणि तुझं तू काम कर. अहो सर ते ए सांगितलं ना, तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये मला. अच्छा, तुम्ही माझ्याशी बोलत होतात होय? मला वाटलं भांडत होता. तू आहेस का तुझ्याशी नीट बोलण्यासारखी? हो, पण तुम्हाला माझा का राग येतो ना ते मला कळतच नाही. मग शोध ते आणि मला माझं काम करू दे.